नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता निरफणस काढतो. आमचे भरपूर निरफणस लागलेली होती यावर्षी आणि ते आता काढण्याचा प्रयत्न करतो. कधीपासून सगळे निरफणस असे पडतात, खराब होऊन होऊन पडतात. आता चांगले जेवढे मिळतील ना तेवढे आम्ही आता काढतो. ह्यांचं पाय दुखतात त्याच्यामुळे त्यांकाच काढूक जमत नाही असा, पण आता आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. एक दोघांका आम्ही बोलवलं सुद्धा, पण कोण येऊक नाही, कोणाक वेळ नाही. आईला मुंगळे असत होय. ते चांगले मुंगळे. हो मम्मी बाल लांबच असे ना मुंगळ्यांपासून. खाली कसले मुंगळे इले असत. हे आता वरती चढले हे सगळे आमचे निरफणस. आम्ही अजून निरफणस खाऊक नाही असो आमचे एवढे धरलेले आसान सुद्धा, कारण काढणारा कोण नाही निरफणस. तेच काय समजत नाही या. सगळे जवळ जवळ ना निरफणस जेवढे तयार होतात तेवढे खाली पडतात आणि कुसान खाली पडतात. गेल्या वर्षी मोजकेच धरलेले, एक 7-8 निरफणस फक्त धरलेले, पण ते 7-8 निरफणस की नाही सगळेच्या सगळे चांगले होते. आणि ह्या वर्षी भरपूर निरफणस लागलेत, पण एकही चांगलं दिसत नाही असा. कशामुळे असतात हे तुम्ही मला कमेंट मधनं सांगाल जर तुमका कोणाक माहिती असत तर. कॅमेऱ्यात मला घेताच येत नाहीये. हा आलं आलं. आलेलं हाय तो पण खराबच हा. कुसला. अरे देवा. ते सगळे असे कसे पण सगळे निरफण. आता ह्यो एक मिळालो तो सुद्धा खराबच मिळालो. हे बघा ह्यो निरफणच खराब निघालेलो असा. ते एका ठिकाणी 4 लागले आहेत ना, दिसतायत तर बरे. चांगलं मग तो थांबा आपण हा ती काठीच खाली घेवा. बस. येणार कसा तो, मला 2 हाताने काढावा लागणार. ह्यो एक तरी चांगलं मिळालो. असे 7-8 जरी चांगले मिळाले ना तरी खूप होतील. 7-8 म्हणते मी फक्त, हा 7-8. पण गेल्या वर्षी पण 7-8च मिळालेले, पण भारी मिळालेले. अरे ह्यो कोणाचं बोको इलो. आमच्याकडे ते मांजरा लय येतात दुसऱ्यांची. ना डीक गळता बघा कसं तो दिसलो काय, कसं गळता बघा डीक. हो काय आता बघून द्या का काय करू. ए ए ए शी हल. टपात गेलो आणि मुतलो. घ्यायला येते मी. हाताक सगळं आधी डीक लागलो. तर ह्यो दुसरो निरफणस डीक कसं गळता बघा. बघू बहुतेक ह्यो माका पोळो वाटता. काळोख केला ना पावसान पूर्ण, पडण्याच्या तयारीत असा. मग असतो तो बोको कोणचा तो घरात बिरात नाही ना गेलो, असाच गेलो ना बोको बघी. झालं घेतला. ह्यो तिसरो निरफण. त्यांचा चीक किती गळता बघा. निरफणसाचा झाड आपण कसा म्हणजे झाड मिळता कसा, तो आमका प्रश्न होतो. तर आता तुम्ही बघशात ना तर आमच्या त्या निरफणसाच्या मुळात थैसर याक झाड आपणच इलेला असा. माका वाटतं त्याच्या मुळापासून त्या झाड तयार झालेला असा. जसे वडाचे कसे पारांबे वगैरे ती मुळा धरतात वडाचे पारांबे. काय झालं, फांदी तुटली फांदी ना. मेन जी फांदी होती तीच तुटली की काय. अरे रे 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 तुटली. खराब आहे तो. फांदी एकतर तुटली आणि वरती तो निरफणच मिळाला तो कुसको. शी जरा घट्ट पकडून. हा होय होय कुसको. बघा कुसको निरफणाचा.
पण गेल्या वर्षी आपण कधीही काढले जरी ना तरी ते चांगलेच यायचे ना. कोवळे कशाला काढायला हवे? हा खराब झाला टाकून द्यायला हवा. पत्र्यावर पडताना असं काळजी. चांगले निरफणस आहे, तीच फांदी तुटली आहे. अरे बाबा, माका असं जागा हैसर नाही असा व्यवस्थित स्टँड असा थैसर काहीतरी लावेन आणि व्यवस्थित शूट घेईन असा माका. कारण माडात ज्यावेळी आपण नारळ गोळा करतो ना त्यावेळी माडात बऱ्याच ठिकाणी माका शूटिंग करूक मिळता, म्हणजे कॅमेरा खाली ठेवून. अरे बाबा, हा कुसका आहे तो पण कशाला ठेवलाय तो उगाच कधीतरी घुडुपकन पडायला डोक्यावर कोणाच्या तरी. खराबच आहे ना तो. हे खराब आधी पहिले उचलले पाहिजे, त्याच्यावर निसटून पडायला होईल. तो चांगला आहे, एकदम कडेचा आहे ना, तो ती वरूनच चांगला आहे हा. माका जागा मिळाली स्टँड लावसाठी. चीक पडल्यामुळे तो खराब वाटतो. झालं नाही, खराब आहे, चांगला आहे हा. इथला पण वाटेतला बरा आहे हा, तो काढला पाहिजे. पिकलेला आहे तो, पिकला त्याच्या म्हणजे तयार होऊन गेलो ह्यो फणस. त्याच्यामुळे पिवळो दिसताय. लवकर करूचो लागतो ह्याचा. काय करूचा असा आता भाजी किंवा कापा, याची कापा मात्र सुंदर लागतात. झाडा बिडा लावतो पण आपण नंतर ती जोपासना पण करूक मिळतात. पण नंतर वरती जी काही फळा वगैरे लागतात ना ती आपणास काढूक येत नाही. म्हणजे येऊक हवी आपणाक एकतर काढू, किंवा माणसा मिळाक हवी. माणसा काय मिळाची नाही वेळेत. आमची आता काढून झाली ना, आता कोणतरी येत. तुमचे फणस काढूचे होते ना, तुम्ही त्या दिवशी बोललास ना फणस काढूचे होत, काढूया चला. तोपर्यंत आमचे काढून झाले. सावकाश हा. काय झालं? ती फांदी अडकते ती, बाकी काय नाही. पुढे जाऊ नको. किती डेंजर आहे बघा, जिकडे चढले ना तिकडे किती डेंजर जागा ती. आणि तेवढा आता सांभाळून काढूचा म्हणजे साधी गोष्ट नाही असा. म्हणून त्याच्यात ट्रेन असलेला माणूस लागता. जो फणस मी आता घेतोय, मग ठीक आहे खालीच ठेवून देऊया. हा वाटेत येताना मध्ये आहे तो. हा काय, हा चांगला तयार आहे हा. मी काढते पण आधी खाली चप्पल घालून कशाला वरती? चप्पलाने अंदाज येत नाही बाबा खरोखर. मी पण बघूक नाही मगाशी. अरे सावकाश. ही अशी कसरत असता स्वतः काढूचा म्हणजे. हा ते धारा पण ह्या भयानक लागतात. तर ना मी आता एक शॉर्ट व्हिडिओ केलाय. मी स्वतः चढलेला आहे त्या शिडीवरती आणि तो काढलाय फणस. तो बघा नक्की तुम्ही. माझ्या चॅनलला शॉर्ट व्हिडिओ येतलो. आणि तिकडच्या बाजूक जातो, त्या बाजूक बघूक नाही सो आम्ही कितीशे फणस लागले असत ते. तर चला तर मग धरू काय. हा बाजूक ना मी तुमका हल्ली घेऊन येऊक नाही होते. किती हिरवळ झाली आहे बघा तयार मस्त. हा 4-5 आहेत. मग ते कसे काय आता घ्यायचे. या आमचा चिकूचा झाड असा या बघा. त्यावर आता बारीक बारीक चिकू धरले असत. पण त्यांना मोठे होच्या आधीच ते पक्षी खाऊन जातात. म्हणजे एवढी पक्ष्यांका तर सवय लागली आहे ना आमच्या चिकूच्या झाडावरची चिकू खाऊचे.
एक ठेवीत नाही आमका. आणि ते मरणाचे हुमले असतात वरती, त्याच्यामुळे आधी झाडाकडे जावको भीती वाटता. पूर्ण कंपाऊंड भर आमच्या हुमले असतात. पाऊस केवढं तरी येता, चांगला अगदी पोराटोरा घेऊन येता. मालवणीत एक म्हण असं माहिती आहे ना, पाऊस पोराटोरांका घेऊन येता. तसो येता आता पश्चिमेकडनं पाऊस येता. पायरीवरनं आधी खाली घेतला पाहिजे ती शिडी. हा हाताला मिळणार तो निरफणस. इथे माडात नको. ही आमची बावडी. बावडीवर पण हिरवळ सगळी. विहीर सुद्धा आमची हिरवी दिसता. हुमल्यांचो घरटो बघा, गोल पाना एकत्र करून त्यांनी बांधून घेतल्यानी या हुमल्यानी घरटो अशी. एक मिनिट, हे बघा, हे हुमले बघा काय किती. हो हो, पाऊस येता होय. त्या बाजूक भरपूर निरफणस असत आणि पाऊस तर जोरात येता. 100% आता तू येणार 5 मिनिटात पाऊस. एक मिनिट आले मी. कसं घेऊ, त्याचं ते गिड्डीक गळता एक तर. हे निरफणस ना, आता मी जे काढलंय ते 100 ते 150 या दरम्यान त्याची किंमत असता बाजारात. किती? 100 ते 150. अगदीच जर लहान असले ना तर त्याची 70-80 वगैरे अशी किंमत असता. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा, व्हिडिओ बघताच तुम्ही सबस्क्राईब जर केला नसाल ना तर सबस्क्राईब करा. अजून लाईक केला नसाल तर लाईक पण करा आणि छान छान कमेंट्स करा आणि सगळ्यांका शेअर करा माझं व्हिडिओ, जेणेकरून आम्ही कशा पद्धतीन कोकणात आम्ही जगतो, कशा पद्धतीनं आमचं दिवसाचा रुटीन असता त्या लोकांपर्यंत पोचात आणि माझी मालवणी भाषा पोचात. जोरात पाऊस येतो, इलोच तो बारीक बारीक इलो पाऊस. तर मंडळी, व्हिडिओ आवडलं असं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बाय बाय, टेक केअर, सी स्वामी समर्थ. बाय.